महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। मागील सरकारने काढलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे काय झाले? हा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे खर्च झाला याचा ताळेबंद लागणे आवश्यक आहे। त्यामुळे अर्थ विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले। या श्वेतपत्रिकेमुळे माजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना हादरा बसणार आहे। अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी सांगितले। सरकारमध्ये सामील होण्याची कोणतीही घाई नसल्याचं यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे। हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यात येईल असं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केले। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राबाबत सुरू असलेल्या वादाला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याच्या हेतूने दाव्यावरील सुनावणी इन कॅमेरा घेण्याची मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाकडे केली। मृत्यूपत्र करताना बाळासाहेबांची मनस्थिती ठीक नव्हती असा आरोप करीत जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मृत्यूपत्राबाबत दाखल केलेल्या प्रोबेटला आव्हान दिलं असून बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरील 4 आक्षेपांवर सुनावणी घेण्याचं न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस निश्चित केलंय। मुंबईच्या रस्त्यावरून जाताना खडखड वाजणाऱ्या आणि मुंबईकरांची हाडे खिळखिळी करणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील तब्बल 300 जुनाट गाड्या येत्या 2 वर्षात भंगारात निघणार आहेत। या गाड्यांच्या बदल्यात बेस्ट येत्या 2 वर्षात 350 नव्या कोऱ्या गाड्या विकत घेणार आहे। या गाड्या 2 टप्प्यांमध्ये बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून त्याची निविदा प्रक्रिया येत्या डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे। बेस्टच्या तपासातील 4200 पैकी जवळपास 300 गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे। रस्त्यावरील खड्डे आणि 15 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान यामुळे या गाड्या प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत। त्यामुळे येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत अशा 119 गाड्या आणि मार्च 2016 पर्यंत 180 गाड्या बेस्टच्या ताफ्यातून हद्दपार होतील। यामुळे बेस्टच्या ताफ्यात 299 गाड्यांची कमतरता भासणार आहे। दहीहंडीच्या ऐन उत्सवाच्या तोंडावरच उंची व वयाबाबत हायकोर्टाचा बंदी आल्याने गोविंद पथकांच्या प्रतिनिधींनी त्याला आव्हान दिले होते। सुप्रीम कोर्टाने त्या आदेशाला स्थगिती देऊन तात्पुरता दिलासा दिला होता। मात्र आता गोविंदाच्या विशेष अनुमती याचिकेवरील अंतिम सुनावणीनंतर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने ही याचिका निरर्थक ठरवत निकाली काढली आहे। त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाला न जुमानता त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या मुंबई सार्वजनिक दहीहंडी उत्सव समन्वय समितीचा चांगलीच चपराक बसली। सामाजिक कार्यकर्त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाने 14 जुलै रोजी 12 वर्षाखालील गोविंदांना बंदीचा आदेश काढला होता। हायकोर्टाने 12 ऐवजी 18 वर्षाखालील गोविंदांवर बंदीचा आदेश देताना दहीहंडी 20 फुटांपेक्षा उंच नसावी असे निर्बंधही घातले होते। मुंबईसह महाराष्ट्रात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असतानाच डेंग्यू पेशंटसाठी एक आशेचा किरण दिसतो। आतापर्यंत रामबाण औषध नसलेल्या या आजारावर एक लस तयार करण्यात आली। देशात तिची यशस्वी चाचणी झाली असून वर्षाअखेरीस ती उपलब्ध होऊ शकेल अशी शक्यता आहे। CYD TBD या जगातील पहिल्या डेंग्यू विरोधी लसीने महत्त्वाची भारतीय चाचणी पूर्ण केली असून पुढील वर्षाच्या अखेरीस ही लस भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे। ही लस विकसित करणाऱ्या फ्रान्समधील सॅनोफी पास्टेअर या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली। नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच रवाना झाले। फडणवीस यांनी विशेष विमान न घेता जेट एअरवेजच्या खासगी विमानाने जाणे पसंत केले। यावेळी विमानातून नागपूरचे अनेक प्रवासी प्रवास करत होते। फडणवीस यांच्यासोबत त्यांची पत्नी अमृता व मुलगी दिवी जानवी होती। यावेळी प्रवाशांना फडणवीसांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। विमानाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला। फडणवीस यांनीही स्वतः सेल्फीचे फोटो क्लिक करीत आपण मुख्यमंत्री आहोत हे जाणवून दिले नाही। भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बहुजन समाजाचा नेता हवा होता। या महसूल मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये पुढील 5 वर्षात सर्व काही अलबेला असणार नाही याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। शपथविधीनंतर अवघ्या 2 दिवसात खडसेंचं हे वक्तव्य म्हणजे भविष्यात भाजपमध्ये बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय असा सामना रंगणार असल्याची आणि सध्या भाजपात फडणवीसांच्या निवडीवर नाराजी असल्याचं द्योतक मानलं जात आहे। अविवाहित महिलेने आपल्या मुलाच्या पासपोर्ट करिता अर्ज केल्यास गर्भधारणा कशी झाली होती याची माहिती तिला द्यावी लागणार आहे। तिच्या मुलाचा जन्म बलात्कारातून झाला असेल तर त्याची माहिती तिला द्यावी लागणार आहे।
न्यायमूर्ती V.M. कानडे यांनी न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टाला ही माहिती दिली। या याचिकेची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला आहे। विठुरायाच्या पंढरी नगरीत काल कार्तिकी एकादशीचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला। काल पहाटे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणींची शासकीय महापूजा केली। यावेळी नांदेड जिल्ह्यातील कुलकर्णी दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून महापूजा करण्याची संधी मिळाली। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेपालवे यांच्या हस्ते जाधव कुटुंबियांना भारतीय जनता पक्षातर्फे 5 लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला। यावेळी तपास लागेल, धीर धरा व दुःखातून सावरा असं सांगत मुंडे यांनी जिजाबाई जाधव व कुटुंबियांना धीर दिलाय। पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले। तुम्ही रेल्वे तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट रिपीट केल्यावर समजले आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही तर तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार आहे। रेल्वेने नवीन व्यवस्था सुरू केली असून फुल रिफंड मिळणार आहे। त्यामुळे रेल्वे चुकल्याचा आणि आरक्षणासाठी पैसे गेल्याचे दुःख आता काहीसे कमी होणार नाही। आरक्षण केल्यानंतर काही वेळा उशीर होतो आणि गाडी निघून जाते। अशा वेळी रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर पूर्वी अर्धीची रक्कम परत मिळायची, मात्र आता तसे होणार नाही। गाडी निघून गेल्यानंतर 2 तासात तिकीट रद्द केल्यास तिकिटाचे पूर्ण पैसे मिळणार आहेत। फक्त रिझर्वेशन चार्जेस त्यातून वगळले जातील। हा नवा बदल लवकरच रेल्वेचे तिकीट बुकिंग सेवेत करण्यात येणार आहे। विक्रमगडहून डहाणू उजवा मार्गाने रेशनिंगचे तांदूळ, गहू यांनी भरलेला धान्याचा ट्रक CPMच्या कार्यकर्त्यांनी शिलोंडा रायपूर मार्गावर काजळबारी येथे पकडल्याचा प्रकार रविवारी पहाटे 6च्या सुमारास घडला। CPM कार्यकर्त्यांनी कासा पोलीस निरीक्षक मगर यांना कळवताच त्यांनी ताबडतोब पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून रेशनिंगचे धान्य भरलेला ट्रक कासा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। कर्णधार पदावर विराजमान असताना भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे भयगंडाने पछाडल्याची जाणीव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला झाली होती आणि त्यातून क्रिकेटलाच विराम द्यावा का असा टोकाचा विचारही त्याच्या मनाला स्पर्शून गेला होता। मास्टर ब्लास्टर सचिनच्या प्लेइंग इट माय वे या बहुचर्चित आत्मचरित्रात प्रदीर्घ कारकिर्दीत आलेल्या या कटू प्रसंगाचे वर्णन करण्यात आले। हे आत्मचरित्र 6 नोव्हेंबरला प्रकाशित होणार असून सचिनच्या झळझळत्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय प्रसंगाचे वर्णन त्यात आहे। देशाच्या व राज्याच्या सत्तेच्या राजकारणापासून बाजूला फेकले गेलेल्या शरद पवारांची नजर आता क्रिकेटच्या राजकारणाकडे लागली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंब्याचा अर्थ आता हळूहळू साफ होऊ लागला आहे। येत्या 20 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाची वार्षिक बैठक होत आहे। त्याचवेळी कार्यकारिणी निवडीसाठी निवडणूक होणार आहे। शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद तसेच महत्त्वाचे मंत्रिपद देण्यास भाजपने नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे शिवसेनेची सत्तेसाठी होणारी ससेबोलपट अजून तरी थांबताना दिसत नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून झालेल्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊन महत्त्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवली होती, मात्र भाजपने शिवसेनेसाठी असं काही शिल्लक ठेवलं दिसत नाहीये। यामुळे जागा वाटपात ज्याप्रमाणे शिवसेनेला ज्या प्रकारे न जिंकता येणाऱ्या जागा वाटायला देण्याचा प्रयत्न होता, तशी मंत्रिपद शिवसेनेच्या वाटेला येण्याची शक्यता वाढली आहे। शिवसेनेला अजूनही उपमुख्यमंत्रीपद दूरच असल्याचं सांगण्यात येते। तसेच महत्त्वाची पदही मिळणार नसतील तर शिवसेना सत्तेत सामील होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। शिवसेना आमदार मनोहर भोईर यांचे अभिनंदन करणारा बॅनर काढल्यावरून शिवसेना आणि काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उरणमध्ये हाणामारी झाली। या प्रकरणी उरण पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या 24 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे या झटापटीत एका शिवसैनिकाला त्याच्या लहान मुलीसमोरच बेदम मारहाण केल्याने या मुलीला मानसिक धक्का बसलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या कप परेड इथल्या बंगल्यावरून छापा टाकलाय। या छाप्यात धस यांच्या घरातून देवस्थानाच्या जमीनच्या आदेशाची मूळ प्रत आणि सहकार खात्याशी संबंधित 4 महत्त्वाच्या फाईल जप्त करण्यात आल्या आहेत। शिवसेना सीमा बांधवांची पाठीशी हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती। उद्धव ठाकरे कोल्हापुरात बोलत होते। त्यांची गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला टोलमुक्ती वचन सरकारनं पूर्ण करावं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले। नाशिकमध्ये मनसेला चांगलेच खिंडार पडला आहे। नाशिकमधील मनसेचे प्रमुख नेते माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस पदावर असलेले वसंत गीते, जिल्हा अध्यक्ष सचिन ठाकरे, अतुल चांडक यांच्यासह सुमारे 150 पदाधिकाऱ्यांनी आज मनसेतील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत।
गीते आणि ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सुमारे 20 नगरसेवकांसह गीते भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. वाडा व भिवंडी ग्रामीण विधानसभेमध्ये सलग 5 वेळा व आता विक्रमगड विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आलेल्या कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा यांचे जव्हार येथील श्रीराम मंदिर येथे रविवारी भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सावरा यांना सर्वांनी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. वाघा बॉर्डरजवळ पाकिस्तानच्या हद्दीमध्ये रविवारी संध्याकाळी 6:35 बॉम्बस्फोट हल्ला झाला असून या बॉम्बस्फोटमध्ये सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला आहे तर 70हून अधिक जण जखमी झाल्याचं समजले. आत्मघाती दहशतवाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवल्याचं पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी म्हटलं असून अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ऐन सुट्टीच्या हंगामात नागरिकांना सोयीसुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या वंडर पार्कला अखेर महापौर सागर नाईक यांनी सोमवारी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच बंद असलेल्या राईड आणि इतर सुविधा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत. नेरूळमधील महापालिकेच्या वंडर पार्कची देखभालला अभावी दुरावस्था झाली. येथील 4ही राईड बंद आहेत. टॉय ट्रेनही बंद आहेत. तलाव कोरडे पडले आहेत. मुलांच्या माहितीसाठी तयार केलेले ट्रॉफिक गार्डनही कार्यरत नाही. काही दिवसांपासून सुरू असलेल्या एल्लोर वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. सामरा गावातील मराठी भाषिकांनी घरावर लावलेले भगवे झेंडे पोलिसांनी दमदाटी करून हटवल्यामुळे गावात तणाव निर्माण झाले. मारेहाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक आणि पोलीस गावात आले आणि त्यांनी घरावर लावण्यात आलेले भगवे झेंडे हटवा अन्यथा तुमच्यावर कारवाई करू अशी दमदाटी सुरू केली. ग्रामस्थांनी भीती घालून एकूण 60हून अधिक घरावरील झेंडे फौजदारांनी हटवायला लावले. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव